हॅलो स्टुडंट्स, 12th फिजिक्स सक्सेस अकॅडमी ऑनलाईन लेक्चर. तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की आता सांगलीमध्ये लॉकडाऊन सुरू झाले, त्यामुळे आम्हाला देखील आता क्लासरूमकडे आपल्या लेक्चर रूमकडे जाता येत नाहीये, हरकत नाहीये. आम्ही देखील आता वर्क फ्रॉम होम करतोय, घरातूनच आता लेक्चर घेतोय. कुठल्याही लेक्चरचा मेन उद्देश काय असतो सांगा बघू? कुठल्याही मेन लेक्चरचा उद्देश असतो टू गेट द नॉलेज, टू ऑब्टेन द नॉलेज, आणि आपण ते वेगळ्या माध्यमात मिळवू शकतो. तर हे पण आपलं ऑनलाईन लेक्चरच आहे. ह्याच्यामध्ये मी तुम्हाला मॅक्झिमम जसं तुम्ही वहीमध्ये लिहिताय त्याप्रमाणे मी समजून सांगणार आहे, त्यामुळे हरकत नाही. वी हॅव टू लेट्स स्टार्ट द लेक्चर. ओके, चला. तर 12th फिजिक्समध्ये आता जो आपला चॅप्टर चालू आहे तो आहे वेव्ह ऑप्टिक्स. सगळ्यांना लक्षात आहे? आणि त्याच्यामध्ये त्या सब टॉपिकमध्ये आतापर्यंत आपण काय काय बघितले बघा. डिफरंट थिअरीज, न्यूटन्स कॉर्पस्क्युलर थिअरी, त्यानंतर ती थिअरी रिजेक्ट का झाली, त्याचे ॲडव्हान्टेज डिसएडव्हान्टेजेस, त्यानंतर आफ्टर दॅट हायजिन्स वेव्ह थिअरी. हायजिन वेव्ह थिअरीचं मध्ये मेन जो आहे तो वेव्हफ्रंट, टाइप्स ऑफ वेव्हफ्रंट्स, त्यानंतर हायजिन प्रिन्सिपल. आता त्या हायजिन प्रिन्सिपलच्या सहाय्याने आपण मागच्या लेक्चरला बघितलं की हाऊ प्लेन वेव्हफ्रंट प्रोग्रेस, प्लेन वेव्हफ्रंट प्रोग्रेस कशी करते, किंवा स्पेरिकल वेव्हफ्रंट असेल ती प्रोग्रेस कशी करते, हे आपण याच्यामध्ये बघितलं. आता आपण बघणार आहे की हा जो रिफ्लेक्शनचा फिनॉमिनॉन आहे किंवा रिफ्रॅक्शनचा फिनॉमिनॉन आहे, लाईटचे वेगळे फिनॉमिनॉन्स आहेत, त्यातलं रिफ्लेक्शनचा फिनॉमिनॉन आणि रिफ्रॅक्शनचा फिनॉमिनॉन हा आपण खूप सॅटिस्फॅक्टरी वेव्ह थिअरीच्या आधारे एक्सप्लेन करू शकतो. आणि ते करत असतानाच त्याचे काही लॉज आहेत ते देखील आपण काय करू शकतो, डिराईव्ह करू शकतो किंवा प्रूफ करू शकतो. तर आज मी जो घेणार आहे तो आहे फिनॉमिनॉन ऑफ रिफ्लेक्शन. कुठला असणार आहे? फिनॉमिनॉन ऑफ रिफ्लेक्शन. तर मला सांगा, हा क्वेश्चन कशा प्रकारे पडू शकेल बोर्डाला किंवा जुन्या सिलेबसला कसा असायचा? तर हा असायचा, एक्सप्लेन द फिनॉमिनॉन ऑफ रिफ्लेक्शन ऑन द बेसिस ऑफ हायजिन्स वेव्ह थिअरी ऑफ लाईट. हायजिनच्या वेव्ह थिअरीनं रिफ्लेक्शन एक्सप्लेन करा, किंवा डिराईव्ह द लॉज ऑफ रिफ्लेक्शन. लक्षात घ्या, मी शब्द कुठला वापरला? लॉज शब्द वापरला. कुठला शब्द वापरला? लॉज. कारण ह्याच्यामध्ये 2 ते 3 लॉज आहेत, त्यामुळे लॉज शब्द वापरला रिफ्लेक्शनचे. ते डिराईव्ह करा किंवा प्रूफ करा असा क्वेश्चन असू शकतो. आणि ह्याच्यामध्ये आणखी एक महत्वाचं म्हणजे हा फिनॉमिनॉन एक्सप्लेन करत असताना वी हॅव टू ड्रॉ वन IMP डायग्राम. ही डायग्राम काढत असताना ज्याला ती थिओरिटिकल माहिती आहे तोच ती व्यवस्थित काढू शकतो. त्यामुळे आता मी जी डायग्राम तयार करणार आहे ती सेपरेटली 2 मार्काला आपल्याला पडू शकते. लक्षात सगळ्यांना, त्यामुळे केअरफुल लक्ष द्या. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया की रिफ्लेक्शन म्हणजे काय. तर सगळ्यांना माहित असेल की त्याच मीडियममधून त्याच मीडियममध्ये, लक्षात घ्या, रे ऑफ लाईट त्याच मीडियममधून त्याच मीडियममध्ये, ह्यालाच आपण काय म्हणतो? रिफ्लेक्शन म्हणतो. आणि ज्यावेळेला आपण एका सरफेसला काय करतो, पॉइंट ऑफ इन्सिडन्सला, हा झाला इन्सिडंट रे, हा काय झाला? इन्सिडेंट रे. हा झाला रिफ्लेक्टेड रे. लक्षात आलं? इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे. आणि पॉइंट ऑफ इन्सिडन्सला मी काय काढला? परपेंडिक्युलर काढला. बघा, पॉइंट ऑफ इन्सिडन्सला काय काढला? परपेंडिक्युलर. त्यालाच आपण काय म्हणतो? नॉर्मल म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो? नॉर्मल. हे सगळे 11वीच्या गोष्टी आहेत. त्यानंतर अँगल बिटवीन इन्सिडेंट रे अँड नॉर्मल, अँगल बिटवीन इन्सिडेंट रे अँड नॉर्मल, ह्यालाच काय म्हणतात? अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणतात. बरोबर आहे. त्यानंतर अँगल बिटवीन रिफ्लेक्टेड रे, बघा, त्याच मीडियममधून त्याच मीडियममध्ये, हा झाला इन्सिडेंट रे, हा झाला रिफ्लेक्टेड. अँगल बिटवीन रिफ्लेक्टेड रे अँड नॉर्मल, इट इज कॉल्ड अँगल ऑफ रिफ्लेक्शन. अँगल ऑफ रिफ्लेक्शन. मग आता ज्या वेळेला रिफ्लेक्शन होत असतं, लाईटचं रिफ्लेक्शन होत असतं, वेन देर इज अ फिनॉमिनॉन ऑफ रिफ्लेक्शन, तर इथं 3 लॉस तुम्ही बघू शकता. एक म्हणजे अँगल आय इज इक्वल टू अँगल आर. हा अतिशय महत्वाचा आहे, लक्षात घ्या. व्हॉट इज अँगल आय इज इक्वल टू अँगल आर सांगू शकता मला? तर लक्षात ठेवा, अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन हे नेहमी कशा असतात? इक्वल असतात, सेम असतात. कुठल्या केसच्या बाबतीमध्ये? रिफ्लेक्शनच्या बाबतीमध्ये. त्यानंतर इन्सिडेंट रे आणि रिफ्लेक्टेड रे, बघा, इन्सिडेंट रे अँड रिफ्लेक्टेड रे हे नॉर्मलच्या 2 काय असतात? अपोजिट साईडला असतात. आणि हे तिघं पण म्हणजे इन्सिडेंट रे, नॉर्मल, रिफ्लेक्टेड रे, बघा, इन्सिडेंट रे, नॉर्मल, रिफ्लेक्टेड हे एकाच प्लेनमध्ये असतात, एकाच प्रतलामध्ये असतात. आपल्याला प्रूव्ह करायचं, त्यालाच काय म्हणायचं? लॉज ऑफ रिफ्लेक्शन. त्यालाच काय म्हणायचं? लॉज ऑफ रिफ्लेक्शन. ते पण आपल्याला काय करायचं आहे? प्रूव्ह करायचं आहे. लक्षात आलं? हे झाले बेसिक तुम्हाला रिफ्लेक्शन सुरू करायच्या अगोदरची आयडिया. आता इथं जी मी डायग्राम सुरू करणार, लक्षात घ्या, इथं मी जी डायग्राम घेणार आहे ती डायग्राम लक्षात ठेवा, अतिशय महत्वाची डायग्राम आहे. आणि जसं इन्सिडेंट होणार आहे त्याप्रमाणे मी तयार करणार आहे. म्हणजे थोडक्यात पहिल्यांदा ही अंडरस्टँडिंगची डायग्राम काढणार आहे, आणि ते झाल्यावर तुम्हाला परीक्षेत कशी डायग्राम काढायची आहे ती थिअरी झाल्यावर, कारण मी जशी तशी जर काढली तर मला त्यात तुमच्या लेवलची थिअरी एक्सप्लेन करता येणार नाही. तर मी आता जसं इन्सिडेंट, जशी घटना घडत जाणार आहे त्याप्रमाणे डायग्राम तयार करणार आहे.
आणि त्याच्यावरनं मी रिफ्लेक्शनचा फिनॉमिनॉन प्रूव्ह करणार. लक्षात आलं. मग परीक्षेमध्ये क्वेश्चन कसा पडू शकतो सांगा. एक्सप्लेन द फिनॉमिनॉन ऑफ रिफ्लेक्शन ऑन द बेसिस ऑफ हायजिन्स थ्योरी ऑफ लाईट. किंवा क्वेश्चन कसा पडू शकतो सांगा. किंवा क्वेश्चन असं पडू शकतो, डिराइव्ह लॉज ऑफ रिफ्लेक्शन ऑन द बेसिस ऑफ हायजिन्स वेव्ह थेरी. सगळ्यांना क्वेश्चन लक्षात आला. डिराइव्ह लॉज ऑफ रिफ्लेक्शन ऑन द बेसिस ऑफ हायजिन्स वेव्ह थेरी. आणि त्यासाठी आपल्याला काय काढायचं आहे, रे डायग्राम काढायचा आहे. ज्या डायग्राम मध्ये रे ऑफ लाईट कन्सिस्ट, डायग्राम विच कन्सिस्ट रे ऑफ लाईट, इट इज कॉल्ड एज रे डायग्राम. ते कायम लक्षात ठेवा. आपल्या यासाठी रे डायग्राम काढायचे. मग आता मला सांगा, रिफ्लेक्शन होण्यासाठी आता आपण काय करणार आहे बघा. तर मी आता डायग्राम तयार करतो. तुम्हाला थेरी सांगत जातच मी हे डायग्राम तयार करत जाणार आहे. लक्षात येते मी काय म्हणतोय ते. तर सगळ्यांनी आता बघा या ठिकाणी मी जे आता डायग्राम सांगतो ती आता सगळ्यांनी लक्ष द्या. जे सांगत असतोय ते याच्यामध्ये ठीक आहे. तर सगळ्यांनी बघा. तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्याकडे काय आहे, रिफ्लेक्टिंग सरफेस आहे. लक्षात घ्या, मी शब्द कुठला आपला रिफ्लेक्टिंग सरफेस आहे. त्याचं नाव काय आहे, इट्स नेम इज MN आहे. लक्षात आलं. म्हणजे रिफ्लेक्टिंग सरफेस सच ॲज काय असणार आहे, मिरर असणार आहे. इट इज सच ॲज अ मिरर. इथे ग्लास चालणार नाही, कारण ग्लास काय असते, ट्रान्सपरंट असते. ट्रान्सपरंट म्हणजे त्यात लाईट आत जाणार, रिफ्रॅक्शन होईल. आपल्याला ओनली काय पाहिजे आहे, रिफ्लेक्शन पाहिजे आहे. आपल्याला ओनली काय पाहिजे आहे, रिफ्लेक्शन पाहिजे. लक्षात आलं. त्यामुळे MN इज द प्लेन, म्हणजे गुळगुळीत सपाट काय आहे, रिफ्लेक्टिंग सरफेस सच ॲज मिरर. मला लक्षात ठेवा, ह्याच्यामध्ये आता एक प्लेन वेव्हफ्रंट यायला लागलाय. याच्यामध्ये काय लागलाय, एक प्लेन वेव्हफ्रंट आलाय. त्याचं नाव आहे AB आणि तो कसा यायला लागलाय, तिरका यायला लागलाय. म्हणजे सपोज इट इज AB आणि हा असा कसा यायलाय, हा असा तिरका यायला लागलाय. लक्षात घ्या. थोडक्यात इट इज ऑब्लिकली म्हणजे जसं आपण ऑब्लिक चिन्ह काढतो तसं तिरका यायला लागलाय. आणि तो मला सांगा, जेव्हा तिरका येईल तेव्हा फर्स्ट इथं टच होणार आहे, अजून इथं टच व्हायचा आहे. म्हणजे थोडक्यामध्ये मी जर एक प्लेन वेव्हफ्रंट काढला, इट्स नेम इज AB. बघा, मी जर प्लेन वेव्हफ्रंट काढला, इट्स नेम इज AB आणि हा AB वेव्हफ्रंट जो आहे तो दोन पॅरल रेजच्या मध्ये बाउंड आहे. बघा, बांधलेला आहे. बरोबर. रे ऑफ लाईट म्हणले की काय पाहिजे आपल्याला, डायरेक्शन पाहिजे. सो मला सांगा, RA आणि QB दीज आर टू पॅरल रेज. आणि यांच्यामध्ये एक काय आहे, प्लेन वेव्हफ्रंट. यांच्यामध्ये एक प्लेन वेव्हफ्रंट काय आहे, इन्सिडेंट झाला. हा इन्सिडेंट कसा झालाय, इट इन्सिडेंट ऑब्लिकली. हा असा तिरका आलाय. आता तिरका आल्यामुळे काय झालंय सांगा, हा असा तिरका इन्सिडेंट झाल्यामुळं काय झालेला आहे सांगा, हा A पॉइंट टच झालेला आहे कशाला, सरफेसला. पण B अजून टच झालेला नाहीये. B अजून टच झालेला नाहीये. मग आता इथं टच झाल्या मला सांगा, हा काय मग काम करणार. आता इथून हायजीन प्रिन्सिपल सुरू सांगा, बरोबर. एव्हरी पॉइंट ऑन अ वेव्हफ्रंट ऍक्ट्स ॲज अ सेकंडरी सोर्स ऑफ लाईट. त्यामुळे A जो आहे तो टच झालाय, त्यामुळे तो सेकंडरी सोर्स ऑफ लाईट म्हणून काम करणार. आणि सेकंडरी सोर्स ऑफ लाईटचं काय काम असतं, बिगिंग्स टू मिट द सेकंडरी वेव्हज इन ऑल डायरेक्शन. पण आतमध्ये लाईट जाऊ शकत नाही, मिरर आहे. त्यामुळे आलेल्याच मीडियम मध्ये तो पाठवणार इन द सेम इथनं सर्व दिशेमध्ये हा काय पाठवणार आहे, वेव्स पाठवायला चालू करणार. बघा, इथे वेव्स पाठवतात. मग A ची वेव्ह पुढे निघाली, पण तोपर्यंत B अजून मीडियम मध्ये टच व्हायचा. B ची पण वेव्ह काय झाली, पुढे निघाली. A ची वेव्ह आणखीन पुढे निघाले, B ची पण पुढे निघाले. असं करत समजा B पासून असं करत B ची वेव्ह पुढे निघाले, A चे पण पुढे निघाले. A हा सेकंडरी वेव्ह आहे, त्यामुळे सेकंडरी वेव्ह बाहेर पडल्यात. तर असं करत B हा कुठं पोहोचला बघा, C ला पोहोचला. हा B कुठं पोहोचला, C ला पोहोचला. म्हणजे हा कुठं पोहोचला, सरफेसवर पोहोचला. मग B पासून C ला पोहोचायला त्याला किती टाइम लागला असेल, एवढं टाइम लागला असेल. 5 सेकंद 10 सेकंद जे असेल ते असेल. कशाला, मग आपल्याला माहिती आहे की जर T टाइम होत असेल तर डिस्टन्स किती असतं, डिस्टन्स असतं VT. इफ V इज द वेलॉसिटी ऑफ लाईट, त्या मीडियम मधली V जर वेलॉसिटी असेल तर T टाइम मध्ये किती डिस्टन्स कव्हर करणार, VT एवढं. म्हणजे B पासून C ला पोहोचायला टाइम किती लागला, T टाइम लागला. आणि डिस्टन्स किती कव्हर झालं, VT. मग ह्या वेळेत A चे पण वेव्स किती डिस्टन्स कव्हर करणार आहेत, VT एवढं डिस्टन्स कव्हर करणार आहेत. जसं B पासून C ला T टाइम मध्ये किती डिस्टन्स, VT. जसं A पासून जे वेव्स निघणार आहेत ते T टाइम मध्ये ते पण डिस्टन्स किती कव्हर करणार, VT. मग सोपं आहे बघा, डायग्राम काढताना जॉमेट्रिकली टेक कर्कटक डिस्टन्स BC एवढं कर्कटक डिस्टन्स घ्यायचं. A ला काय पकडायचं, A इज द सेंटर पकडायचा. आणि काय करायचा, हेमिस्फिअर ड्रॉ करायचा. एक काय करायचा, हेमिस्फिअर. कम्प्लीट स्पिअर नाही, कारण आतल्या मीडियम मध्ये मिरर असल्यामुळे जाणार नाही, फक्त त्याच मीडियम मध्ये होणार. लक्षात आलं. त्यामुळे मला सांगा ह्याची रेडियस किती झाली, VT. कारण A पासून इथपर्यंत पोहोचायला
टाइम किती लागला टी, त्यामुळे इथलं डिस्टन्स व्हीटी. असं बी पासून इथं सी पर्यंत टाइम टी व्हीटी, त्यामुळे बीसी डिस्टन्स आणि हे डिस्टन्स काय सेम आहे. मग आता ए पासून या हेमिस्फिअरला मी एक एनव्हलप ड्रॉ केला बघा, एक टँजंट ड्रॉ केला किंवा एनव्हलप ड्रॉ केला. जिथं टच झालं त्या पॉइंटला मी काय नाव देतो, ई नाव देतो. त्या पॉइंटला नाव काय दिलं, ई नाव दिलं. मग लक्षात ठेवा ह्या सगळ्याचा अर्थ काय झाला, लक्षात ठेवा. ए बी ऑब्लिकली आली, फर्स्ट टच इज टू पॉइंट ए, बी इज इन द अजून स्टील इन द मीडियम, बरोबर. ए अकॉर्डिंग टू हायजीन प्रिन्सिपल, ए ऍक्ट्स एज अ सेकंडरी सोर्स ऑफ लाईट आणि बिगिन्स टू इमिट द सेकंडरी वेव्स इन सेम मीडियम, रिफ्लेक्शन असल्यामुळे सेम मीडियम मध्ये, बरोबर. बी ची वेव पुढे सरकणार, बरोबर. इन टाइम टी बी रिचेस टू सी, टी टाइम मध्ये बी कुठं पोहोचला, सी ला पोहोचला. सो डिस्टन्स बी सी इज इक्वल टू काय होणार, व्ही टी. मग त्यावर ए ची पॉईंट पण किती डिस्टन्स कव्हर करणार, व्ही टी. लक्षात आलं. मग आपण बीसी एवढं काय घेतलं डिस्टन्स करणार, हे डिस्टन्स सेम असणार. इथं काय काढला, एक ए ला सेंटर पकडून एक काय काढला, हेमिस्फिअर काढला इन सेम मीडियम. मग सी वरनं मी एक काय काढला, त्या सेकंडरी, म्हणजे हा हेमिस्फिअर काय झाला, सेकंडरी वेव्हलेट झाला. मग सेकंडरी वेव्हलेट्सला काय काढला, एक हेमिस्फिअर किंवा हेमिस्फिअरला काय काढला, टँजंट किंवा एनव्हलप. आणि तोच आपला काय असतो, नवीन वेव्हफ्रंट असतो. तोच आपला काय असतो, न्यू वेव्हफ्रंट असणार आहे. म्हणजे मला सांगा, जेव्हा बी सी ला पोहोचला त्या क्षणाला, त्याच इन्स्टंटला ए कुठं पोहोचला, ई ला. म्हणजे सी आणि ई हे इन द सेम फेज ऑफ व्हायब्रेशन, हे एकाच वेळेला तयार झाले. सो दे हॅव द सेम फेज ऑफ व्हायब्रेशन, त्यांचं व्हायब्रेशनचा फेज कसा आहे, सेम आहे. त्यामुळे सीई हा काय झाला, रिफ्लेक्टेड वेव्हफ्रंट. म्हणजे मला सांगा, एबी काय होता, इन्सिडेंट वेव्हफ्रंट, आणि सीई काय झाला, रिफ्लेक्टेड वेव्हफ्रंट. बघा आणि एकदा सांगतो, एबी काय झाला, इन्सिडेंट वेव्हफ्रंट, एबी काय झाला, इन्सिडेंट वेव्हफ्रंट, आणि सीई काय झाला, रिफ्लेक्ट वेव्हफ्रंट. बरं, तो येताना काय म्हणून आला, एबी म्हणून आला, आणि रिफ्लेक्ट होताना काय म्हणून झाला, सी हा झाला. दोन्ही पण काय आहेत, प्लेन वेव्हफ्रंट आहेत. लक्षात आलं. म्हणजे हायजीनच्या थिअरीनुसार हाऊ द प्लेन वेव्हफ्रंट इज रिफ्लेक्टेड हे आपण एक्सप्लेन केलं. लक्षात आलं मी काय म्हटलं ते. पण अजून लॉज आपले प्रूव्ह झालेले नाहीत. पुन्हा एकदा सांगू थिओरिटिकल याच्यामध्ये, बरोबर. कन्सिडर अ प्लेन वेव्हफ्रंट ए बी, बरोबर, विच इज बाउंडेड बिटवीन टू पॅरलल रेस आर ए अँड क्यू बी, विच इन्सिडेंट ऑन अ प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेस एम एन जस्ट ॲज अ मिरर इन ऑब्लिकली. सो इट फर्स्ट टचेस टू ए, एला टच झाला. बी अजून कशामध्ये, मीडियम मध्ये. अकॉर्डिंग टू हायजीन प्रिन्सिपल, ए ऍक्ट्स एज अ सेकंडरी सोर्स ऑफ लाईट अँड बिगिन्स द इमेज द सेकंडरी वेव्स इन सेम मीडियम. सेम मीडियम मध्ये हा वेव्स काय करायला लागलाय, सेंड करायला लागलाय. बरोबर. बी चे पण वेव्स पुढे सरकले. वाईल बी टचेस टू सी, टाइप टेकन टी, बी चे पॉईंट सी ला टच व्हायला, म्हणजे पुन्हा सरफेसला टच व्हायला जर टी टाइम लागला असेल तर बीसीचं डिस्टन्स किती झालं, व्हीटी. आपण बघितले टी टाइम असेल तर वेलॉसिटी टाइम म्हणजे काय असतं, डिस्टन्स. इफ व्ही इज द वेलॉसिटी ऑफ लाईट इन दॅट मीडियम. मग तेवढ्या वेळात ए ची पॉईंट किती कव्हर करणार, व्हीटी एवढं कव्हर करणार. सो मी बीसी एवढं डिस्टन्स घेतलं, याला काय पकडलं, सेंटर, आणि एक हेमिस्फिअर काढला इन द सेम मीडियम. बरोबर आहे. आणि याच्यावर मी सी कडून एक काय टाकला, एनव्हलप काढला टू हेमिस्फिअर, म्हणजे सेकंडरी वेव्हलेट्सला एक काय काढला, एनव्हलप काढला. कुठलं झाला, टच ई ला. म्हणजे मला सांगा, ए ची पॉईंट जेव्हा ई ला पोहोचले, ए ची पॉईंट जेव्हा कुठं पोहोचली ई ला, त्यावेळेला बी कुठं पोहोचला, सी ला. म्हणजे ए पळायला लागलाय, बी पळायला लागलाय, आणि मी म्हणलं 10 मिनिटांनी म्हणलं थांबा, तर बी कुठं पोहोचलाय, सी ला थांबलाय, आणि कुठं ई ला. म्हणजे बी आणि सी आणि ही एकाच इन्स्टंटला तयार झाले. सो दे आर द सेम फेज ऑफ व्हायब्रेशन. त्यामुळे हे दोघांचं फेज ऑफ व्हायब्रेशन कसं आहे, सेम आहे. त्यामुळं हा झाला रिफ्लेक्टेड वेव्हफ्रंट. ए बी काय झाला, इन्सिडंट वेव्हफ्रंट, आणि सीई काय झाला, रिफ्लेक्टेड वेव्हफ्रंट. दोन्ही पण काय, प्लेन वेव्हफ्रंट आहे. म्हणजे त्याच मीडियम मधून त्याच मीडियम मध्ये. लक्षात मी काय म्हटलं ते मला लक्षात ठेवा. हा कशामध्ये, ए बी कशामध्ये बाउंड होता, आर ए आणि क्यू बी मध्ये. आणि आता हा रिफ्लेक्टेड जो आहे, थोडक्यात सी जो आहे तो बॉन्ड कशामध्ये असेल बघा, तो असणार आहे ए आणि सीएफ मध्ये बॉन्ड आहे बघा. हा जो रिफ्लेक्टेड आहे तो ए बी कशामध्ये बॉन्ड, सी कशामध्ये बॉन्ड आहे, ए आणि सीएफ मध्ये हा काय आहे, बॉन्ड. सो इट इज इन्सिडेंट रे आणि इट इज रिफ्लेक्टेड रे. इट इज एक्सप्लेन्ड ऑन द बेसिस ऑफ हायजीन्स वेन थिअरी ऑफ लाईट. लक्षात आलं. हे झालं त्याचं थिओरिटिकल एक्सप्लेनेशन. पण आता आपल्याला ह्याचे लॉज ऑफ रिफ्लेक्शन प्रूव्ह करायचे आहेत. आणि त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं कुठं होतं, मग सांगितलेलं त्यातलं 3 पैकी 2 ते तुमच्या डायग्राम मध्येच तयार होणार आहेत. पण जो हा आहे म्हणजे अँगल आय इज इक्वल टू अँगल आर, हा मात्र आपल्याला तयार करण्यासाठी आता थोडंसं जॉमेट्रिकल काय करायला लागणार आहे, मदत घ्यायला लागणार आहे. काय करायला लागणार आहे, जॉमेट्रिकल आपल्याला मदत घ्यायला लागणार आहे. लक्षात येते मी काय सांगतोय ते, सगळ्यांना लक्षात आलंय. ठीक आहे. मग आता इथं मी एच्या ठिकाणी काय काढणार आहे, एक नॉर्मल काढणार आहे बघा. तर नॉर्मलचं नाव काय आहे, एपी. एपी इज द
नॉर्मल टू सरफेस एम एन या सरफेसला एपी काय आहे नॉर्मल आहे. मग मला सांगा हा झाला अँगल ऑफ इन्सिडन्स आय झाला, हा झाला अँगल ऑफ इन्सिडन्स आहे. मग आता लक्षात ठेवा हा इथं परपेंडिक्युलर आहे, हा पण इथं काय आहे परपेंडिक्युलर आहे. मग आता लक्षात घ्या हा जो अँगल आहे, हा जो अँगल आहे कुठला अँगल आहे आर ए पी, हा झाला अँगल ऑफ इन्सिडन्स. तर हा विरुद्ध कोण झाला, त्यामुळे लक्षात ठेवा हा पण झाला अँगल ऑफ इन्सिडन्स. म्हणजे थोडक्यात अँगल आर ए पी अँगल आर ए पी बरोबर इज इक्वल टू अँगल बी ए सी हे दोन्ही विरुद्ध कोण आहेत बघा, त्यामुळे दोन्ही काय आहेत अँगल सेम आहेत. दॅट इज अँगल काय झाले आय झाला, दॅट इज अँगल आय झालेला आहे. लक्षात येते सगळ्यांना. मग आता मला दोन ट्रायंगल ह्या ठिकाणी दिसतात बघा. इन ट्रायंगल, हे ट्रायंगलचे नाव महत्वाचे आहेत बघा. ए बी सी सगळ्यांना दिसला. इन ट्रायंगल ए बी सी, हा ट्रायंगल दिसला सगळ्यांना. ट्रायंगल ए बी सी जॉमेट्री या ठिकाणी व्यवस्थित लक्ष द्यायचं. अँड ट्रायंगल ए ई सी बघा, एक ट्रायंगल ए बी सी आणि दुसरा ए ई सी सगळ्यांना दिसला. ट्रायंगल ए बी सी हा एक झाला आणि ट्रायंगल ए ई सी हे दोन ट्रायंगल झाले. मग त्याच्यामध्ये नेमकं काय काय तुम्हाला जॉमेट्रिकल हे दिसते जरा आपण चेक करूया बघा. ह्याच्यामध्ये हा अँगल आणि हा अँगल हे दोन्ही अँगल काय आहेत 90 डिग्री, म्हणजे अँगल ए बी सी. आता मी अँगल शब्द वापरला, अँगल ए बी सी आणि अँगल ए ई सी हे दोन्ही काय सेम आहेत बिकॉज बोथ आर द 90 डिग्री बरोबर. त्यानंतर मला सांगा ए ई बरोबर आणि बी सी हे दोन्ही सेम आहेत, कारण इथून इथं किती डिस्टन्स व्हीटी, इथून इथं पण डिस्टन्स किती व्हीटी, कारण हे डिस्टन्स घेऊनच आपण काय काढलंय ह्या ठिकाणी रेडियस काढलेला आहे, हेमिस्फिअर काढलाय. त्यामुळं साइड बी सी आणि साइड एई हे काय झाले सेम झाले, काय झाले सेट. आणि मला सांगा ह्या दोघात एसी ही साइड काय आहे कॉमन आहे, एसी ही साइज काय आहे. आता ह्या दोघांमध्ये एसी ही साइज काय आहे कॉमन आहे. अनेकदा बघा डायग्राम मध्ये हा अँगल म्हणजे एईसी आणि एबीसी बघा, एबीसी आणि एईसी हे दोन्ही पण सेम आहेत, कारण ते दोन्ही पण काय आहेत 90 डिग्री आहेत. त्यानंतर बीसी व्हीटी आहे आणि एई पण काय आहे व्हीटी आहे, त्यामुळे ते दोन्ही पण काय झाले सेम झाले. आणि ह्यांच्यामध्ये या दोन्ही ट्रायंगल मध्ये एसी साइड काय आहे कॉमन आहे. सो साइड एसी काय कॉमन आहे. मग आपण मराठीमध्ये काय म्हणतो आपण कसोटी वापरली, किंवा इंग्लिशमध्ये आपण त्याला काय म्हणतो ह्याच्यामध्ये साइड अँगल साइड वगैरे हे जर वापरलं तर लक्षात ठेवा हे दोन जे ट्रायंगल आहेत, हे जे दोन ट्रायंगल आहेत हे दोन ट्रायंगल काय झाले कॉन्ग्रंट झाले, एकरूप झाले. लक्षाला मराठीमध्ये म्हणतो एकरूप. म्हणजे ही जर आपण टेस्टिंग वापरलं किंवा ही कसोटी वापरली साइड अँगल साइड वगैरे तर लक्षात ठेवा देअरफॉर ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल ए ई सी हे दोन ट्रायंगल काय झाले कॉन्ग्रंट झाले. लक्षात घ्या हे दोन ट्रायंगल काय झालेले आहेत कॉन्ग्रंट झालेले आहेत. सगळ्या लक्षात येते दिस टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रंट म्हणजे समरूप झाले एकरूप झालेत. मग आता मला सांगा जेव्हा दोन ट्रायंगल काय होतात कॉन्ग्रंट समरूप होतात एकरूप होतात तेव्हा त्याचा फायदा काय होतो बरोबर. इथं एक अँगल मॅच झालाय, एक साइड मॅच झाले आणि एक साइड काय आले कॉमन आहे. त्यामुळे हे दोन ट्रायंगल काय झाले कॉन्ग्रंट झाले. ह्या कॉन्ग्रंटचा फायदा काय होणार त्यांचा उरलेला जो अँगल आहे तो पण काय होणार आहे मॅच होणार. यांचा उरलेला अँगल कुठला बघा, यांचा उरलेला अँगल तर लक्षात ठेवा अँगल बी ए सी आणि ह्याचा अँगल उरलेला ई सी ए. लक्षात घ्या ह्याचा उरलेला हा अँगल आणि ह्याचा उरलेला हा अँगल हे दोन्ही काय होणार सेम. मग हा अँगल मला सांगा बीसी काय होता आय होता, त्यामुळे ईसी पण काय होणार हा पण काय होणार आय होणार. त्यामुळे हे दोन अँगल काय झाले सेम झाले. बघा हे दोन अँगल काय झाले सेम झाले. हा मला फायदा कशाचा मिळाला कॉन्ग्रंटचा. बघा अनेकदा सांगतो हे दोन ट्रायंगल घेतले तुमच्या डायग्राम मध्ये, याच्यामध्ये मी डायग्राम टाकून त्यात बघू शकता. ट्रायंगल ए बी सी आणि एई सी याच्यामध्ये हे दोन काय झाले 90 डिग्री झाले. त्यानंतर साइड बी सी आणि साइड एई दोघांचं डिस्टन्स किती आहे व्हीटी, त्यामुळे ते सेम झाले. एसी जे आहे ते दोघांना पण काय आहे कॉमन आहे. त्यामुळे हे कसोटी आपण वापरली, टेस्ट जर वापरली साइड अँगल कॉमन साइड तर हे दोन्ही ट्रायंगल काय झाले कॉन्ग्रंट झाले समरूप. मग कॉन्ग्रंट झाले असतील त्याचा आपल्याला फायदा काय तर रिमेनिंग अँगल जो आहे तो काय मिळणार आपल्याला ऑटोमॅटिक इक्वल होणार. मग रिमेनिंग अँगल कुठला बी ए सी, रिमेनिंग अँगल कुठला हा बी ए सी इज इक्वल टू काय असणार आहे ई सी ए. हा आय होता त्यामुळे हा पण काय होणार आय. तर हे दोन्ही अँगल काय झाले सेम झाले ना, म्हणून आपण इक्वेशन नंबर 1 म्हणून लक्षात आलं हे दोन्ही कॉन्ग्रंट झाल्यामुळे सेम झाले. जाऊया पुढं ठीक आहे. अजून आपला अँगल आय इज इक्वल टू अँगल आर आलेला नाही. अजून अँगल आर रिफ्लेक्शन अँगलचा मी उल्लेख केला नाही, आता मी या ठिकाणी उल्लेख करतो. बघा एई काय आहे
रिफ्लेक्टिव्ह वेव्ह आहे, एई काय आहे रिफ्लेक्टिव्ह वेव्ह आहे. तर हा झाला तुमचा अँगल ऑफ रिफ्लेक्शन झाला, हा झाला अँगल ऑफ रिफ्लेक्शन झाला. लक्षात आलं मी काय सांगितलं. मग आता ह्याच्यामध्ये मी ज्या ज्या गोष्टी सांगतोय ते व्यवस्थित लक्ष द्या. मी आता ह्याच्यात माझ्याकडे थोडंसं पेज मला पलटायला लागतंय, पण मी तुम्हाला दाखवत जाईन. बघा ह्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवत जाईन. तर ह्याच्यामध्ये जो नॉर्मल एपी आहे तो परपेंडिक्युलर आहे, नॉर्मल एपी आहे बरोबर, तो परपेंडिक्युलर, नॉर्मल एपी जो आहे तो परपेंडिक्युलर आहे. तो परपेंडिक्युलर कोणाला आहे, एसी ला. बघा जो नॉर्मल एपी आहे तो परपेंडिक्युलर आहे एसी ला. दाखवतो बघा, हा नॉर्मल एपी जो आहे हा एसी ला कसा आहे परपेंडिक्युलर आहे बरोबर. एसी ला एपी काय आहे परपेंडिक्युलर आहे, एसी ला एपी काय आहे परपेंडिक्युलर आहे बरोबर आहे. ही एक बाजू झाली बरोबर. तसंच मी आता ह्याच्यामध्ये आणखीन एक म्हणू शकतो, जो एई आहे लक्षात घ्या, त्याच्यामध्ये आणखीन एक म्हणणार, जो एई आहे तो देखील परपेंडिक्युलर आहे, एई आहे तो देखील परपेंडिक्युलर आहे. आणि तो परपेंडिक्युलर जो आहे बरोबर आहे का, तो कुणाला आहे लक्षात घ्या, तो परपेंडिक्युलर कुणाला असणार आहे सी ला असणार आहे. तो परपेंडिक्युलर कुणाला आहे सी ला आहे. म्हणजे मी लक्षात घ्या, या ठिकाणी आणखीन एकदा दाखवतो. बघा हा एई जो आहे, हा एई जो आहे हा परपेंडिक्युलर कुणाला आहे सी ला आहे, सी ला एई परपेंडिक्युलर आहे आणि एपी कुणाला परपेंडिक्युलर आहे एसी ला. लक्षात आलं का. बघा एपी परपेंडिक्युलर आहे एसी ला, एपी परपेंडिक्युलर आहे एसी ला आणि एई परपेंडिक्युलर कुणाला आहे सी ला. असं असल्यामुळं लक्षात घ्या काय होणार आहेत, ह्याच्यामधले हे आतले जी दोन अँगल आहेत ते दोन अँगल काय होणार आहे सेम होणार आहेत. त्याच्यामुळं बाय जॉमेट्रिकल आपले हे आतले जे दोन अँगल आहेत ते सेम होणार. म्हणजे कुठले कुठले अँगल सेम होणार, अँगल एसीई आणि अँगल पीएई हे दोन्ही काय होणार सेम होणार. लक्षात घ्या. म्हणजे कुठले कुठले अँगल एसीई लक्षात आलं, अँगल एसीई हा अँगल आणि अँगल पीएई हा अँगल. लक्षात घ्या अँगल पीएई हा अँगल आणि हा एसी हे दोन्ही काय होणार सेम होणार. म्हणजे मला काय मिळालं मला सांगा, अँगल एसी इज इक्वल टू अँगल पीएई. लक्षात आलं. पण लक्षात ठेवा अँगल एसीई इज इक्वल टू अँगल पीएई. पण पीएई म्हणजेच कोण आहे अँगल ऑफ रिफ्लेक्शन आहे, पीएई म्हणजेच कोण आहे अँगल ऑफ रिफ्लेक्शन आहे. त्यामुळे या ठिकाणी मी लिहू शकतो अँगल एसी इज इक्वल टू अँगल आर रिफ्लेक्शन. पण आपण फ्रॉम इक्वेशन 1 जर बघितलं तर एसीई म्हणजेच कोण मिळाले लक्षात ठेवा. अँगल याच्यामध्ये एसीई म्हणजेच कोण मिळाले मला, एसीई म्हणजेच कोण मिळाले अँगल आय मिळाले. बघा फ्रॉम इक्वेशन 1 अँगल एसीई म्हणजेच कोण मिळाले अँगल आय मिळाला. मग आता या ठिकाणी अँगल एसी बद्दल जर आय लिहिलं तर काय होणार अँगल आय इज इक्वल टू अँगल आर. म्हणजेच मला थोडक्यामध्ये जो फर्स्ट लॉ आहे दॅट इज कॉल्ड लॉ ऑफ रिफ्लेक्शन हा मला इथं प्रूव्ह झालेला दिसत आहे. म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन, अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन हे प्रूव्ह झाले. आणखी एकदा सेकंड पार्ट सांगतो. बघा डायग्राममध्ये मी जर पुन्हा गेलो तर याच्यामध्ये कॉंग्रुएंटच्या नंतर काय करायचं बघा, कॉंग्रुएंटच्या नंतर एपी इज परपेंडिक्युलर टू एसी. बघा एपी इज परपेंडिक्युलर टू एसी झालं. त्यानंतर एई इज परपेंडिक्युलर टू सीई, दोन लिहिलं मी, एई इज परपेंडिक्युलर टू सी. असं असल्यामुळं हा अँगल म्हणजे अँगल एपीई जॉमेट्रिकल, बाकी काय विचार नाही, जॉमेट्रिकली हे सगळं न्यू सिलेबस थोडेसे थिअरी. एपीई हा अँगल आणि हा अँगल काय झाले सेम झाले. बघा हा अँगल आणि हा अँगल काय झालं सेम झालं. हा अँगल म्हणजे कुठला अँगल एपी इज इक्वल टू अँगल काय असणार आहे एसीई किंवा ईसीए काय म्हणू शकताय. त्यामुळे हे दोन्ही परपेंडिक्युलर असल्यामुळं मी काय म्हटलं अँगल एसी इज इक्वल टू अँगल एसी इज इक्वल टू अँगल पीएई. लक्षात आलं. मग अँगल एसी इज इक्वल टू अँगल आर आहे, कारण अँगल पीएई म्हणजेच कोण आहे अँगल आर आहे, अँगल पीएई म्हणजेच कोण आहे अँगल आर आहे. त्यामुळे अँगल एसीई बद्दल मी काय लिहू शकतो अँगल आर लिहू शकतो. पण फ्रॉम इक्वेशन 1 मध्ये जर बघितलं तर कॉंग्रुएंटच्या केसमध्ये आपण अँगल एसी म्हणजेच काय काढले, अँगल एसी म्हणजेच काय काढले अँगल आय काढला. अँगल एसीई किंवा सीईए म्हणजेच काय काढले आय काढले. म्हणजे ह्या शकतो आय पुट करू शकतो बरोबर. म्हणजे या ठिकाणी एसी बद्दल मी काय पुटू शकतो आय पुट करू शकतो. म्हणजे हा झाला अँगल आय आणि हा झाला अँगल आर. म्हणजे थोडक्यात अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन, अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू काय झाले अँगल ऑफ रिफ्लेक्शन झाले.
बरोबर आहे मी म्हटलं ते. म्हणजे थोडक्यामध्ये इथं लॉ ऑफ रिफ्लेक्शन काय झालाय, प्रूव्ह झालाय. आता बाकीचे 2 लॉज आहेत ते ह्याच्या डायग्राम मध्येच आहेत. मला सांगा डायग्राम मध्ये इन्सिडेंट रे आणि रिफ्लेक्टेड रे. बघा इन्सिडेंट रे आणि रिफ्लेक्टेड रे जे आहे, इन्सिडेंट रे आणि रिफ्लेक्टेड रे हे नॉर्मलच्या कुठं आहेत, 2 अपोजिट साईडला आहेत, अपोजिट टू नॉर्मल साईड. आणि ही तिघं पण म्हणजे थोडक्यामध्ये इन्सिडेंट रे, नॉर्मल अँड रिफ्लेक्टेड रे हे एकाच प्रतलामध्ये आहेत. बघा पेजच्या एकाच प्रतलामध्ये आहेत. दे ला इन द सेम प्लेन. ह्याला म्हणायचं सेकंड लॉ. म्हणजे फर्स्ट लॉ काय होता, फर्स्ट लॉ होता अँगल आय इज इक्वल टू अँगल आर होता. फर्स्ट लॉ काय होता, अँगल आय इज इक्वल टू अँगल आर होता. आणि सेकंड लॉ जो आहे त्याच्यामध्ये डायग्राम मध्येच मला काय मिळालं, इन्सिडेंट रे, नॉर्मल आणि रिफ्लेक्टेड रे दे ला इन द सेम प्लेन. ते एकाच प्रतलामध्ये आहेत, असं कोण नाहीये, एकाच काय प्लेनच्या प्रतलामध्ये आहेत. सो इट इज द लॉज ऑफ रिफ्लेक्शन. सगळ्यांना मी काय म्हटलं लक्षात आलं ह्याच्यामध्ये. तर ह्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट बघा, तुम्हाला विड्थ बघा. मला सांगा इन्सिडेंट वेव्हफ्रंट कोण होता, प्लेन वेव्हफ्रंट कोण होता, एबी. एबीची विड्थ आणि रिफ्लेक्टेड सी ह्याची विड्थ, ह्या दोघांची विड्थ किंवा दोघांचं डिस्टन्स काय आहे, सेम आहे. म्हणजे थोडक्यामध्ये ऑब्जेक्टचं साईज आणि रिफ्लेक्टेड इमेजची साईज लक्षात घ्या. ऑब्जेक्टची इन्सिडेंट ऑब्जेक्टची साईज म्हणतोय मी, आणि रिफ्लेक्टेड इमेजची साईज हे दोन्ही काय असतात, सेम असतात. हे दोन्ही काय असतात, सेम असतात. हे मी तुम्हाला एक्स्ट्रा माहिती सांगतोय. आणखीन एक गोष्ट मला सांगा, हा येत असताना एबी म्हणून आलेला आहे, इन्सिडेंट काय म्हणून आलेला आहे, एबी म्हणून आलाय. तर ए समजा राईट साइड आहे आणि बी काय आहे, लेफ्ट साइड असेल. ऑब्जेक्टची काय असेल, लेफ्ट साइड. पण ज्या वेळेला हा काय होणार आहे, रिफ्लेक्ट होणार आहे, त्यावेळेला बरोबर काय होणार आहे बघा. तर त्यावेळेला जी राईट साइड आहे ती काय होणार आहे, लेफ्ट साइड. आणि जी लेफ्ट साइड आहे तीच काय होणार आहे, राईट साइड होणार आहे. म्हणजे थोडक्यामध्ये या ठिकाणी साइड्स काय झाल्या, उलट्या झाल्या. इट इज कॉल्ड ॲज लॅटरल इन्व्हर्जन म्हणतात. त्यालाच काय म्हणतात, इट इज कॉल्ड ॲज लॅटरल इन्व्हर्जन. सो इट इज कॉल्ड ॲज लॅटरल इन्व्हर्जन. म्हणजे थोडक्यामध्ये रिफ्लेक्शन होत असताना काय होतं, ऑब्जेक्टचे जे साइड आहेत, राईट साइड काय होते, रिफ्लेक्ट झाल्यावर लेफ्ट साइड, लेफ्ट काय होते, राईट साइड. म्हणजे इन्व्हर्जन होतं, म्हणजे उलट होतं आतल्या. सो इट इज कॉल्ड ॲज लॅटरल इन्व्हर्जन. म्हणजे रिफ्लेक्शनच्या बाबतीमध्ये लॅटरल इन्व्हर्जन होतं. पण आता आपण नंतर रिफ्रॅक्शन बघणार आहे. रिफ्रॅक्शन मध्ये लॅटरल इन्व्हर्जन होत नाही, पण रिफ्लेक्शन मध्ये मात्र लॅटरल इन्व्हर्जन होत असते. अक्षराला मी काय सांगितलं ते थोडंसं जॉमेट्रिकल आहे. मग आता नेमकी डायग्राम कशी आहे पुस्तकामध्ये पुन्हा एकदा बघूया. पुन्हा एकदा मी एक्सप्लेन करायला तुम्हाला प्रयत्न करतो. बघा ठीक आहे. तर हे आता डायग्राम, ऍक्च्युअल डायग्राम मधलं मला सांगा. आता तुम्हाला बरंच नॉलेज आलेलं आहे, आता कळेल. सो व्हॉट इज एम एन, एम एन इज द प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेस सच एज अ मिरर. व्हॉट इज ए बी, ए बी इज द प्लेन इन्सिडेंट वेवफ्रंट विच इज बाउंड बिटवीन टू रेस आर ए अँड क्यू बी. पॅरलल दोन आर ए आणि क्यू बी मध्ये हा काय आहे, बाउंड आहे. इट कम्स ऑब्लिकली. सो फर्स्ट टचेस टू पॉइंट ए ॲट सरफेस, पॉइंट बी अजून त्याच मीडियम मध्ये. सो ए ऍक्ट्स ॲज अ सेकंडरी सोर्स ऑफ लाईट अँड बिगिन्स टू मिस द सेकंडरी वेव्स. तोपर्यंत बी ची पण वेव्ह पुढे जाणार. इफ बी टू सी, बी ला सी ला पोचायला, टच करायला किंवा सरफेसला टच करायला सी ला पोचायला टी टाइम लागला, तर बीसीचं डिस्टन्स किती होणार, व्हीटी. एवढ्या वेळात इथले पण वेव्स किती डिस्टन्स कव्हर करणार, व्हीटी. सो बीसी एवढं डिस्टन्स घेऊन एला सेंटर पकडायचा आणि एक हेमिस्फिअर ड्रॉ करायचा. हेमिस्फिअर ड्रॉ करायचा, दोघांचे रेडियस कसे सेम असणार, दॅट इज व्हीटी. सो सी पासन त्या सेकंडरी वेव्हलेट्सला म्हणजे थोडक्यात हेमिस्फिअरला काय ड्रॉ करायचा, एनव्हलप ड्रॉ करायचा. म्हणजे टँजंट ड्रॉ करायचा. समजा ई असेल तर एई हा आपल्याला काय मिळालं, डायरेक्शन मिळाली. मग ह्याचं डिस्टन्स किती असणार आहे, व्हीटी. याचं पण किती असणार आहे, व्हीटी. मग ज्या क्षणाला बी सी ला पोचलाय त्या क्षणालाच ए कुठं पोचलाय, ए ला पोचलाय. म्हणजे सी पॉइंट आणि ई पॉइंट दोघांचं तयार व्हायचं इन्स्टंट काय आहे, सेम आहे. सो दे आर इन द सेम फेज ऑफ व्हायब्रेशन. म्हणजेच सी हा काय झाला, रिफ्लेक्टेड वेव्हफ्रंट झाला. त्यामुळे इथे लिहिले बघा, ए बी काय आहे, इन्सिडंट वेव्हफ्रंट आहे. म्हणजे येताना तो काय म्हणून आला, इन्सिडंट वेव्हफ्रंट म्हणून आला. आणि रिफ्लेक्ट होताना काय म्हणून झाला, सी म्हणून झाला. सो सी काय झाला, रिफ्लेक्टेड वेव्हफ्रंट. म्हणजे इथं आपण हायजीनच्या थेअरीनुसार रिफ्लेक्शन एक्सप्लेन केलं. पण आता याचं लॉज ऑफ रिफ्लेक्शन याच्यामध्ये आणखीन मला सांगा. याच्यामध्ये आता एपी काय झाला, नॉर्मल टू द एम एन. त्यानंतर हा झाला अँगल ऑफ इन्सिडन्स,
हा अँगल ऑफ इन्सिडन्स असेल तर विरुद्ध कोन म्हणजे थोडक्यात आपण काय म्हणतो दॅट इज द विरुद्ध कोन. मराठीमध्ये आपण म्हणतो विरुद्ध कोन, इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो त्याला क्रॉस अँगल. क्रॉस अँगल प्रमाणे हा आय असेल तर हा पण काय होतो आय होतो. बाकी काय ह्याच्यामध्ये करायचं नाही. लक्षात आलं. मग आता इथं दोन ट्रायंगल घेतो बघा. एक ट्रायंगल घेतो मी ABC, एक ट्रायंगल घेतला ABC, दुसरा ट्रायंगल घेतला AEC. ABC ट्रायंगल AEC हे 90 हे 90. त्यानंतर AE आणि BC दोघांचं डिस्टन्स सेम आणि एक साइड काय कॉमन, एक अँगल सेम बरं, अँगल एक सेम, त्यानंतर साइड सेम आणि एक साइड कॉमन. त्या टेस्टिंगच्या आधारे त्या कसोटीच्या आधारे बाकू हे दोन ट्रायंगल काय झाले, हे दोन ट्रायंगल काय झाले एकरूप झाली. दॅट इज कॉल्ड कॉन्ग्रंट झाली. मग कॉन्ग्रंटचा फायदा काय तर हे उरलेले अँगल जे काय होणार आहेत सेम होणार आहेत. म्हणजे या ठिकाणी अँगल BAC लक्षात घ्या, अँगल BAC आणि अँगल ECA किंवा ACE हे दोन्ही अँगल काय होणार आहेत सेम होणार आहेत. हे दोन्ही अँगल काय होणार आहेत सेम. लक्षात घ्या, हा आय होणार आहे, अजून आर नंतर होणार. चला, हा आपला एक फायदा झाला. इक्वेशन 1 म्हटलं. आता आपण मला बघा मग काय सांगितल्याप्रमाणे AP हा AC ला काय आहे परपेंडिक्युलर आहे. AP इज परपेंडिक्युलर टू AC. त्यानंतर AE इज परपेंडिक्युलर टू परपेंडिक्युलर टू C. ह्याच्यामुळं हे दोन अँगल आता काय होणार सेम होणार. दोन अँगल कुठले कुठले PAE आणि अँगल ECA हे दोन अँगल काय होणार सेम. मग हा जर अँगल ऑफ रिफ्लेक्शन असेल तर हा पण काय झाला अँगल ऑफ रिफ्लेक्शन झाला. हा पण काय अँगल ऑफ रिफ्लेक्शन. मग मला सांगा मग असे दोन अँगल काय होते कॉन्ग्रंटमुळे सेम होते. मग हा आय होता आणि हा पण आय होता, पण हा आणि हा काय झाला सेम म्हणजे आर झाला. म्हणजे थोडक्यात अँगल आय इज इक्वल टू काय झाला अँगल आर झाला. काय झाला अँगल आय इज इक्वल टू अँगल आर. म्हणजे थोडक्यामध्ये आपल्याला अँगल आय इज इक्वल टू काय मिळेल अँगल. आणि हाच आपला काय आहे फर्स्ट लॉ. हाच आपला काय आहे फर्स्ट लॉ. मी जे सांगितले ते थोडंसं जरा व्यवस्थित करायचा प्रयत्न करा. डायग्राम व्यवस्थित लक्षात घ्या. मी जसं ह्या ठिकाणी घटना घडते त्याप्रमाणे थोडंसं तुम्हाला सांगायचा प्रयत्न केलेला आहे. लक्षात येते मी काय म्हटलं ते डायग्राम पाठ करायची. मी मगाशी सुरुवातीला डायग्राम दाखवलं नाही, याचं कारण तेच होतं जसं घटना घडेल त्याप्रमाणे मी तुम्हाला ते डायग्राम दाखवतो. हे डायग्रामचं मी तुम्हाला फोटो पोस्ट करीन सेपरेटली आणि आपली एक्सप्लेनेशनची वेगळी असेल. तर सगळ्यांनी ट्राय करा आणि मी असाइनमेंटला जेव्हा टाकेल त्यावेळेला ते करा. याच्यामध्ये आणखीन मला सांगा सेकंड लॉ बघा. इन्सिडेंट रे आणि रिफ्लेक्टेड रे हे नॉर्मलच्या दोन काय आहेत अपोजिट. आणि हे तिघं पण इन्सिडेंट रे नॉर्मल आणि रिफ्लेक्ट रे हे प्लेन मध्ये एकाच प्लेन मध्ये. सो इट इज द सेकंड लॉ होऊ शकतो. हे दोन्ही लॉस तुम्हाला प्रूव्ह करता आले, डिराईव्ह करता आले युझिंग हायजिन्स वेव्ह थ्योरी ऑफ लाईट. तसंच मला सांगा या ठिकाणी इन्सिडेंट वेव्हफ्रंटची विड्थ म्हणजे AB ची साईज आणि CE ची साईज दोन्ही पण साईज कशा येतात बघा डायग्राम मध्ये ऑटोमॅटिकली सेम येतात. म्हणजे ऑब्जेक्टची साईज आणि रिफ्लेक्टेड इमेजची साईज हे दोन्ही काय असतात सेम असतात. आणखीन एक जेव्हा येत होतं वेव्हफ्रंट AB म्हणून त्यावेळेला A हा ऑब्जेक्टच्या समजा राईट साईडला आणि B कुठल्या लेफ्ट साईडला. पण रिफ्लेक्शन झाल्यावरती राईट साईड झाली लेफ्ट, लेफ्ट साईड झाली राईट. ह्यालाच काय म्हणायचं लॅटरल इन्व्हर्जन. हे थोडक्यामध्ये रिफ्लेक्शन मध्ये लॅटरल इन्व्हर्जन होत असते. पण इमेजची आणि ऑब्जेक्टची साईज मात्र काय राहते सेम राहते. हे तुम्हाला मी एक्स्ट्रा पॉईंट सांगितले. थोडासा व्हिडिओ रिपीट करून बघा, डायग्राम बघा. मी सांगितलेलं डायग्रामचं थोडंसं 2-3दा याच्यामध्ये हे करा. मी डायग्राम सांगत असताना थोडंसं जसं त्याच्यामध्ये घटना घडते त्याप्रमाणे मी थोडंसं सांगायचा प्रयत्न केलाय. तर ही जी डायग्राम आहे ही डायग्राम फक्त एक्सप्लेनेशनची आहे. त्यानंतर तुमची ह्याची डायग्राम ह्याप्रमाणे आहे. ती डायग्राम तुम्ही पुस्तकामध्ये याच्यामध्ये बघू शकता. ती पण डायग्राम मी पोस्ट करेन. ओके, थँक्यू.